नमस्कार, मी शुभंकर तावडे आणि माझं कॅरेक्टर आहे सम्राट पाटील याचं. तो कोल्हापूरचा आहे आणि त्याला फक्त आणि फक्त एकच गोष्ट करायची, ती म्हणजे कबड्डीपटू व्हायचं आहे त्याला. आणि पण त्याच्या घरी एक मामा आहे, त्याची आई आहे आणि त्याचे वडील आहे. त्याच्या वडिलांना कसं आहे की मुलाला फक्त कबड्डी शिकू दे, पण आईला हवं आहे आणि मामाला हवं आहे की ह्याने जावं आणि मुंबईमध्ये जाऊन BMM करावं. म्हणजे आता तुम्हालाच कळत असेल की ज्याला कबड्डी शिकायचं आहे तो BMM, ज्याचा अर्थही त्याला माहीत नसेल, तसा मुलगा तो मुंबईत येऊन BMM शिकतो आहे. तर ते खूप कन्फ्यूज्ड आहे. नवीन शहर मुंबई, आपल्या गावापासून लांब. कोल्हापुरात तो रांगडा असतो, एकदम इकडे तिकडे फिरत असतो, पण इकडे आल्यानंतर खूप इंट्रोवर्ट होतो आणि आपल्याच वेगळ्या दुनियेत असतो. कोणाशी काय कसं बोलायचं, काय बोलायचं, किती बोलायचं हे माहीत नाही. तर तिथून मग पुढे त्याची 3 वर्षाची कशी जर्नी आहे, काय काय घडतं आहे काय त्याच्यात, हेच सम्राट पाटीलची स्टोरी आहे आणि हेच आमच्या सगळ्या फ्रेशर्सची स्टोरी आहे. आता मनवा. हाय, मी मनवा. मनवा ही श्रीमंत घरातली मुलगी आहे, पण तिला अजिबात काही गर्व नाही आहे आणि तिला फ्रेंडशिप करायला खूप आवडतं. तिचा एक वीक पॉईंट आहे, ते म्हणजे तिला ना सेल्फी काढायला खूप आवडतं. त्यामुळे ती जो भेटेल त्याला जवळ घेते आणि चल सेल्फी काढू असं म्हणून ती सारखे सेल्फी काढत असते. बहुतेक या सगळ्यांना त्याचा त्रासही होत असेल, पण तिला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. तिला फक्त सेल्फीज काढायचे आहेत बस. आपलं नाव धवल, लालबागला राहतो आणि काय नाही, त्याला काय एम नाही, काय नाही. आजीने सांगितलं आहे म्हणून कॉलेजला आतो आहे आपण. आणि हे सगळे आपले दोस्त लोक आहेत आणि यांच्यावर टाईमपास मजामस्ती करायला आपल्याला आवडतं. जुगाडू आहे आपण. मला काय हवं असेल, काय नको असेल, कॅमेरा लेन्स बिन्स आपल्याला सांगा, आपण कधी आणून देऊ. पैसा बडा आहे, भगवान बडा आहे, राजदीप धवल खडा आहे. हे चुकून माझं नाव घेतलं मी, पण ठीक आहे, असं आहे धवल. तर त्याला काय जगाची पडली नाही आहे, स्वतःची पडली नाही. तो असा केअरफ्री, केअरलेस, पण तरी सगळ्यांना आवडणारा असा धवल आहे. माझ्या कॅरेक्टरचं नाव नीरव देसाई आहे आणि हा कॅरेक्टर पुण्याचा आहे. पूर्ण फॅमिली डॉक्टर आहे, म्हणजे आत्या डॉक्टर, आजी डॉक्टर, आजोबा डॉक्टर, बाबा डॉक्टर, आई डॉक्टर. आणि ते पाहून म्हणजे बॉस मला डॉक्टर नाही व्हायचं, म्हणजे माझी ही फिलिंग आहे. आणि माझं एम आहे की फिल्म मेकिंग करायचं आहे मला, आणि माझं फिक्स्ड एम आहे. आणि प्रत्येक माणसाचं एक एक्स फॅक्टर आहे, ते शोधण्याचं माझं कॅरेक्टर आहे. आणि एक वेगळेपण, किंवा आता हा लालबागचा आहे तर त्याची भाषा, किंवा कोल्हापूरचा आहे ह्याचा लहेजा, प्रत्येकातलं वेगळेपण शोधण्याची मला खूप आवड आहे आणि हेच माझं कॅरेक्टर आहे. सिरियल खूप मजेशीर आहे, नक्कीच तुम्हाला आवडेल असं वाटतं आम्हाला सगळ्यांनाच. पुढे आमची रेणुका जाम मज्जा येते, खूप भारी वाटतंय. पण इथे खूप सेलिब्रिटीज आहेत आणि त्यांचे ना सगळेजण इंटरव्ह्यू घेतात आणि मला पण एक दिवस सगळ्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. मला ना सेलिब्रिटी रिपोर्टर व्हायचं आहे. मी रायगडवरून आली आहे आणि सेलिब्रिटी रिपोर्टर होण्यासाठी मी BMMला ॲडमिशन घेतले. मला खूप शिकायचं आहे. माझे बाबा आहेत रायगडला, त्यांचं ना मिठाईचं दुकान आहे आणि म्हणजे मला आई नाही आहे, पण माझ्या बाबा माझी इतकी काळजी घेतात. खरं तर त्यांना राहवत नव्हतं, मलाही राहवत नव्हतं, पण सेलिब्रिटी रिपोर्टर व्हायचं म्हणून फक्त मी या कॉलेजमध्ये आले आणि मी होणार आहे सेलिब्रिटी रिपोर्टर. तुम्ही बघा, फ्रेशर सिरियल बघा आणि बघा मी कशी सेलिब्रिटी रिपोर्टर होते. ओके, आता ही परी. हाय, मी परी. माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे परी देशमुख. तर परी म्हणजे मी मुंबईत आले ते त्याचं कारण आहे की माझे ते एका या आमच्या BMMच्या कॉलेजला आहेत आणि त्यामुळे मला मुंबईला यावंसं वाटलं. पण हे आई बाबांना माहिती नाही आणि तुम्ही कोणालाही सांगणार नाही आहात. तर मला कविता करायला खूप आवडतं, मला लिहायला आवडतं आणि मी खूप ठरवलं की पुढे कसं काय माझ्या आहोंबरोबरचं कसं असणार आहे माझं आयुष्य. तर मी त्याला भेटायला म्हणून मी इकडे आलेले आणि त्यानिमित्ताने मी शिकू नाही घेणार आहे आता, जर घेतलीच आहे ॲडमिशन तर. आणि मला साथ आहे माझ्या सगळ्या दोस्त मंडळींची आणि आम्ही तुमच्या भेटीला येणार आहोत सगळेजण. आता ही काय बोलायचं आता, काय बघ तू ठरव. काय म्हणजे खरं तर मला फार काही इंटरेस्ट नाही आहे बोलण्यात. हे काही मला मज्जा येत नाही आहे. काही बालीस चाललं आहे ह्यांचे सेलिब्रिटी रिपोर्टर काय आहे. जरा रेणुका व्यवस्थित वाग. तर काय बोलायचं आहे, काय बोलू. अच्छा, काय तू सगळ्यांनाच विचारतेस का कॅरेक्टर वगैरे काय आहे वगैरे. हां, आपली काही ओळख नाही पाळख नाही आणि तू सरळ येऊन मला विचारणार की माझं कॅरेक्टर काय. ए तू गप्प बसा.
हे हे असे सगळे बोलतात, मग नाही का डोकं फिरणार. बरं बरं बरं. सो तुम्हाला कळलं असेल सायली हे जे माझं कॅरेक्टर आहे ते कसं आहे. ती ॲक्च्युली खूप स्ट्रेट फॉरवर्ड मुलगी आहे आणि मुळात ती खूप फोकस्ड आहे, ती खूप ॲम्बिशियस आहे. तिने BMMमध्ये अशासाठी ॲडमिशन घेतलं आहे BMMमध्ये अशासाठी ॲडमिशन घेतलं आहे की तिला चॅनल हेड व्हायचं आहे आणि तिला बाबा नाही आहे, त्याच्यामुळे घरची सगळी जबाबदारी तिच्यावर आहे आणि ती जॉब करता करता शिकते आहे. त्याच्यामुळे तिचं असं आहे की मी फोकस आहे ना, मग तुम्ही माझ्या मार्गात येऊ नका आणि जर का आलात तर मग तुम्ही माझ्या मार्गातून बाहेरच जा, म्हणजे माझ्या लाईफ. पास झालं कळलं तुझं काय ते. लवकर दे, मला जायचंय, थांबलेच नाही. कोण समजतो हा स्वतःला? ए बाळा, तू मला ओळखतेस ना, मी कोण आहे? नाही. एका टॉपच्या फिल्म मेकरचा मुलगा आहे मी. माझ्या वडिलांनी कुठला पिक्चर बनवलाय माहिती आहे ना तुम्हाला? शोले. येस, शोले आणि सुपरमॅन. माझ्या वडिलांनी मालेगावचा शोले आणि मालेगावचा सुपरमॅन बनवला आणि मी पण पुढे जाऊन एक टॉपची फिल्म बनवणार आहे ज्यात तुम्ही सगळे माझ्यासाठी असिस्टंट असाल. ओके, त्यामुळे माझ्याशी नीट वागायचं आणि जरा बुद्धी वापरायची स्वतःची. ओके, किरण चक्र. बरं, हे सगळं सोडा. ह्यांच्या सगळ्यांच्या दोऱ्या माझ्या हातात आहेत. मी या सिरियलचा डिरेक्टर आहे. 7 फ्रेशर्स. स्टोरी एकदम सोपी आहे. BMM कॉलेजमध्ये वेगवेगळ्या शहरातनं राहायला आलेली शिकायला आलेली मुलं, हॉस्टेल पण आहे, हॉस्टेलमध्ये आलेली मुलं, प्लस कॉलेज एन्जॉय करता करता त्यांचे काही सिच्युएशनल आपण सीन्स घडणार आहेत. तर फ्रेशर्स मालिका ही झी युवाला सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7 वाजता असेल. तर प्लीज सगळ्यांनी बघा फ्रेशर्स.